कैंसर होता। मला व्यसन जडलं। हम सभी को कोरोना वायरस से मुक्ति मिल गई। प्रेज लॉर्ड। प्रभु की स्तुति हो। लहान मुलगी एंजल, छोटी बच्ची जिसका नाम एंजल है, 4 वर्षाची मुलगी, जो 4 साल की है, तिला कॅन्सर झाला, जिसे कैंसर हुआ, तर देवाने तिला कसं मुक्त केलं लेकिन परमेश्वर ने उसे कैसे चंगाई दी, हे आम्ही साक्ष पाहू। पुढच्या बुधवारी पुन्हा भेटू, अगले बुधवार हम फिर मिलेंगे, पुन्हा भेटू, फिर मिलेंगे, नवीन नवीन साक्ष। नई नई गवाही। Praise the Lord. Today, once again, I, Ashish Khare, welcome you all in God on behalf of Sanjay James Thakur Ministry. As God has given this good time, good moment, so let's praise, worship, and thank our living Lord. Because He takes care of us, He has kept us safe from various disease, every other problems. He guides us, He protects us. So let us praise and worship our living Lord. Today I am going to sing a song, Rakhwala. I request everyone to join in singing the song with me. Let's glorify our Lord. रखवाला यीशु है, रखवाला रखवाला यीशु है, रखवाला ओ रखवाला ओ रखवाला 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 यीशु है, रखवाला रखवाला यीशु है, रखवाला। हर मुसीबत में वो काम आया मुझे, मरते मरते यीशु ने बचाया मुझे। हर मुसीबत में वो काम आया मुझे, हर मुसीबत में वो काम आया मुझे। मरते मरते यीशु ने बचाया मुझे, मरते मरते यीशु ने बचाया मुझे, मरते मरते यीशु ने बचाया मुझे। रखवाला यीशु है, रखवाला रखवाला यीशु है, रखवाला ओ रखवाला। ओ रखवाला रखवाला रखवाला
रखवाला, यीशु है रखवाला, रखवाला, यीशु है रखवाला। जब मसीहा का दीदार हो जाएगा, तेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा। जब मसीहा का दीदार हो जाएगा, जब मसीहा का दीदार हो जाएगा, तेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा, तेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा, तेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा। रखवाला, यीशु है रखवाला, रखवाला, यीशु है रखवाला, ओ रखवाला, ओ रखवाला, 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 यीशु है रखवाला, रखवाला, यीशु है रखवाला। वो धरती का राजा, वो सरकार है, वो निराला मसीहा का दरबार है। वो धरती का राजा, वो सरकार है, वो धरती का राजा, वो सरकार है, वो निराला मसीहा का दरबार है, वो निराला मसीहा का दरबार है, वो निराला मसीहा का दरबार है। रखवाला, यीशु है रखवाला, रखवाला, यीशु है रखवाला, ओ रखवाला, ओ रखवाला, 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 यीशु है रखवाला, रखवाला, यीशु है रखवाला, रखवाला, यीशु है रखवाला, ओ रखवाला, 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 रखवाला। I thank Lord for this beautiful song. Yes, brothers and sisters, God is our Savior. He guides us, protects us. He keeps us safe from every other disease and problems. So moving forward to the next stage of worship, we will listen to God's message, what God wants to tell us. So I request our pastor, Sanjay James Thakur, to come forward and preach us the message of God. Thank you. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पुन्हा करू आपली भेट Once again we meet सोशल मीडियाद्वारे through social media बुधवारच्या उपस्थितीनिमित्त this Wednesday. आपणा सर्वांची उपस्थिती Presence of all. त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank our Lord. टेक्निकल इश्यूमुळे Because of technical issues, आपल्याला उशीर झाला. the worship got delayed. त्यावेळेला आम्हाला दुःख वाटतं. We are sorry about that. तरी पण देवाचं कार्य कोणाला थांबवता येत नाही. No one can stop God's work. आपण सर्व उपस्थित आहात. You all are present. नवीन लोकांची उपस्थिती Presence of new people. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये In Sanjay James Thakur Ministry, आपल्या सर्वांचं all of you, देवाचा पुत्र प्रवेशिकेद्वारे through Lord Jesus, the Son of God, आपलं आगत स्वागत करत आहोत. we welcome you all. ज्या आशेने आम्ही देवाकडे येतो, The hope with which we come to देव God, आमची आशा पूर्ण करतो. God fulfills our म्हणून hope. आम्ही देवाचा गौरव करत So आहोत. we glorify our Lord. मागील आठवडा आम्ही केली प्रार्थना आहे. The prayer we did last week, आजारा लोकांसाठी केली प्रार्थना आहे. prayer done for sick people, अनेक
अनेकांना देवाने अनुभव दिला. God gave experience to many. अनेक लोकांना आरोग्य प्राप्त झालं. Many people were healed. करोना व्याधीतून लोक मुक्त झाले. Many were freed from that disease. ICU मधून लोक बाहेर आले. People came out of ICU. या स्थळातून केली प्रार्थना. Prayers offered at this place. देव आपलं वचन पाठवून लोकांना बरे करतो. God sends His word and heals people. देव करत आहे. God is doing. देव आपलं वचन पूर्ण करत आहे. God is keeping His word. इरम्या 1:12 प्रमाणे Like Jeremiah 1:12. की देव आपलं वचन पूर्ण करण्यास सावध असतो. God watches over His word to accomplish it. देवाने आम्हाला दिलेले वचन आहे God's promise to us, तो पूर्ण करतो. He fulfills it. म्हणून आम्ही देवाचा गौरव करत आहोत. So we glorify God, देवाचा महिमा करत आहोत. glorify our Lord. आज बायबलनुसार आम्ही नवीन गोष्टीकडे पाहणार आहोत. Today, according to Bible, we will look at something new. की बायबलमध्ये आम्ही इरम्या 10:23 मध्ये पाहतो. In Jeremiah 10:23, we see, देवाच्या वचनातून आम्ही बोध घेतो. we learn from God's word. इरम्या देवाला प्रार्थना करतो. Jeremiah prays to God. 10:23 मध्ये तो देवाशी बोलतो. In 10:23, he talks to हे God. परमेश्वरा, Oh God, कोणत्या मार्गाने जावं हे मला समजत नाही. I don't know which way to go. कोणत्या मार्गात पाऊल टाकावं हे मला समजत नाही. I don't know which way to choose. यासाठी मला मार्गदर्शन कर. You guide me in this. इरम्या देवाचा संदेष्टा Jeremiah, God's prophet, तो म्हणतो देवाला, he says to God, तो मला मार्ग दाखव. You show me the way. त्या मार्गाविषयी तुम्हाला मार्गदर्शन कर. Guide me in that way. ही त्याची देवाजवळ प्रार्थना आहे. This is his prayer to God. बायबलमध्ये आम्ही पाहतो. In Bible we see, नीतिसूत्र 16:9 मध्ये पाहतो. in Proverbs 16:9 we see, मनुष्य समोर अनेक मार्ग आहे. there are many ways in front of man. पुष्कळसे मार्ग आहे. Many ways. पुष्कळसे उपाय आहे. There are many solutions. तरी पण योग्य मार्ग निवडावा ही देवाची इच्छा असती. But it is God's will to choose the right path. कोणता मार्ग निवडा हे आम्हाला समजत We नाही. don't know which way to go. योग्य मार्ग निवडण्यासाठी To choose the right path, यासाठी आम्हाला देवाकडे जायला लागतं. for this we have to go to God. मी यासाठी आमच्या जीवनामध्ये अनेक प्रश्न असतात, अनेक समस्या असतात, For this we have many questions and problems in our life. अनेक अडचणी असतात, There are many अनेक difficulties. आजार असतात, There are many diseases. अनेक अपयश असतं, There are many failures. अनेकांचे मनोदय फेल होतात, Wishes of many people fail. अनेकांचे स्वप्न भंग होतात, Dreams of many people are अनेक जण shattered. खूप कष्ट करतात, श्रम करतात, Many people work very hard, तरी त्यांना ते प्राप्त होत नाही. yet they do not receive it. त्यांच्याकडे सर्व असतं They have everything. तरी शांती नसती. There would be no peace ते though. समाधानी नसतात, They are not ते satisfied. तृप्त नसतात. Not satisfied. त्यावेळेस आपण पाहतो That time we see त्यांच्या जीवनात दुःख असतं, there is sorrow in their lives. कुठेतरी कष्ट असतं, There is pain somewhere. काहीतरी चुकलं असं त्यांना वाटतं. They think something is wrong. अनेकांच्या जीवनात आम्ही पाहतो We see in the lives of many निराशा आहे, उदासीनता आहे. there is despair and depression. अनेक जण पुष्कळशा गोष्टी करतात, Many people do many things. पुष्कळशे उपाय करतात, People take many measures, पुष्कळशे मार्ग निवडतात, choose many paths. तरी पण ते फेल होतात. Still they fail. त्यामुळे ते दुःखी असतात. So they are sad. जे हवं ते त्यांना प्राप्त होत नाही. They don't get what they त्यामुळे want. त्यांना ते पाहतात की आपण कुठेतरी चुकलेलं So आहोत, they see that we are wrong somewhere. कुठेतरी आमचा निर्णय चुकलेला आहे, Somewhere our decision is wrong. आम्ही आमचा चुकीचा मार्ग निवडलेला We आहे. have chosen a wrong path. हे बायबलमध्ये आम्ही पाहतो. This is what we see in इरम्या Bible. संदेष्टा बी म्हणतो, Even Jeremiah says, मला सुचत नाही कोणत्या मार्गाने जावं. I don't know which way to go. बायबलमध्ये आम्ही पाहतो, दुसरे इतिहास 20:11 मध्ये पाहतो. In Bible Chronicles 2:2011 we आम्ही see. मागच्या वेळेस पाहिलं, Last time we saw यहोशापाट राजा आहे, there is a king Jehoshaphat. चारी बाजून त्याला संकट आलं, He was in trouble on all sides. चारू बाजून शत्रून त्याला घेरलं. He was surrounded by त्याने enemies. पाहिलं, He saw that. त्यावेळेस त्याला भीती वाटली, He was scared at that time. तो भयभीत झाला, He was तो frightened. कंपित झाला. He was afraid. त्याने देवाला प्रार्थना केली, He prayed to God, हे देवा, Oh God, चारी बाजूने मला संकट आलेलं आहे, I am in trouble all around. काय करावं मला तर सुचत नाही, I don't know what to do now. माझी बुद्धीच चालत नाही, I am not माझी understanding. शक्तिहीन झालेली आहे. My strength is gone. एक राजा देवासमोर प्रार्थना करतो A king prays to God की मला काही सुचत नाही, that I don't know anything, कोणचा मार्ग निवडावा which way to choose, म्हणजे मी यातून विजय प्राप्त करू शकतो. so that I can overcome this.
माझा नाश होऊ शकत नाही. I can't be destroyed. यासाठी आपण पाहतो की त्यांनी देवाला प्रार्थना केली. For this we see that he prayed to इथे God. यिर्मयाने देवाला प्रार्थना केली. Here Jeremiah prayed to God. आम्ही निर्गम मध्ये पाहतो, In Exodus we see. मोशेच्या काळात आम्ही पाहतो, We look at the time of Moses. मोशे इस्रायल लोकांना घेऊन तांबड्या समुद्राकडे आला. He took the Israelites and came to the Red Sea. तर तांबड्या समुद्रासमोर उभा राहिला. Stood before the Red Sea. त्यासमोर मार्ग नव्हता. There was no way out. त्याच्या मागे शत्रू होते, Enemies were behind him. फारोचं सैन्य होतं. A lot of army. काय करावं सुचत He नव्हतं. didn't know what to do. त्यावेळेस त्याने देवाचा धावा केला. At that time he called on God. काय करावं सुचत नाही. He didn't know what to do. तो देवाचा धावाच करत राहिला. He kept on calling God. तो देवाची प्रार्थनाच करत राहिला He prayed to God. की देवा मार्ग तयार कर. God, prepare the way. आम्ही अडचणीत सापडलेला आहे, We are in difficulty, संकटात आहे, in trouble. तू मार्ग काढ. You show me the way. बायबल सांगतो Bible says यशा 43:18 मध्ये in Isaiah 43:18, देव अरण्यातून मार्ग काढतो. God makes his way through the तो wilderness. मरुभूमीतून पाणी काढतो. He draws water from the dead देव land. अरण्यातून मार्ग तयार करतो. He makes his way through the तो wilderness. मेलेल्या जमिनीतून पाणी काढतो. He draws water from the dead land. देवाला असाध्य असं काही नाही. Nothing is impossible for God. आमच्याकडे ज्ञान आहे, We have knowledge. आमच्याकडे बुद्धी We आहे, have wisdom. मला समजतं, I मला understand. कळतं. I understand. आमची ज्ञान हे मर्यादित आहे, Our knowledge is limited. त्याच्या पलीकडे आम्ही पाहू शकत We नाही. cannot look beyond that. त्याच्या पुढे आम्हाला कळत नाही. We don't understand beyond that. त्यावेळेस आम्ही काय करावं What should we do then? हे आम्हाला समजलं पाहिजे. We need to understand जर सर्व this. गोष्टी आम्हाला समजल्या असत्या, If we would have understood everything, सर्व गोष्टीचे मला ज्ञान असतं, if I had knowledge of all मग आम्ही things, देवावर विश्वास ठेवलाच नसता. then we would not have believed in आम्ही God. देवाकडे गेलोच नसतो. We would never go to God. आम्ही प्रार्थना केलीच नसती. We would have not आम्ही prayed. चालतच राहिला असतो. We would keep walking. म्हणून आमचं ज्ञान मर्यादित आहे. So our knowledge is limited. देवाची बुद्धी अगम्य आहे. God's intellect is incomprehensible. देवाचं ज्ञान बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. God's knowledge is beyond wisdom and power. देवाला सर्व समजतं. God understands everything. प्रत्येक गोष्टीचा मार्ग देवाकडे आहे. The way of all things is with God. प्रत्येक गोष्टीचा उपाय देवाकडे आहे. God has the solution to everything. प्रत्येक आजाराचं औषध देवाकडे आहे. God has the cure for every तो disease. अडचणीतून बाहेर करणारा देव आहे. He is the God who will take you out of तो trouble. समस्येतून बाहेर करणारा देव आहे. He is God who will take you out of problems. बायबल सांगतो The Bible तो says कंगाला धुळीतून बाहेर काढतो. He pulls the poor man out of dust. तो उच्च ठिकाणी ठेवतो. He puts him in a high कसं place. काढायचं, How to do? त्याला कसं ठिकाण त्या ठिकाणी न्यायचं, How to take him there? हे देवाला Only समजतं. God understands. आम्हाला this. समजत नाही, We do not आम्हाला understand. कळत नाही. We don't understand. यासाठी आम्हाला देवाकडे गेलं पाहिजे. For this we need to go to God. मोशेने धावा केला, Moses called on God. यहोशापाटने धावा केला, Jehoshaphat called God. दावीदने धावा केला, David called God. यिर्मयाने धावा केला, Jeremiah called God. देवाकडे हे लोकांनी धावा केला. These people called on God. देवा आम्हाला मार्गदर्शक कर. God guide us. आम्हाला समजत नाही, We don't understand. आम्हाला दिसत नाही. We do not see. पावलाने देवाला प्रार्थना केली, Paul prayed to God. प्रभू मला मार्ग दिसत नाही, Lord, I don't see the way. मी संकटात आहे, मी अडचणीत आहे, I am in trouble, पण मी निराश नाहीये, but I am not मी disappointed. उदास नाहीये, I am not माझी depressed. आशा तुझवर आहे. My hope is in you. मला मार्ग दिसत नाही, I can't see the way, पण मला माहिती आहे तुझ्याकडे मार्ग आहे. but I know you have the way. तू मार्ग मला दाखवू शकतो, You can show me the way. तू मला मार्गदर्शन करू शकतो. You can guide me. ह्या लोकांनी देवाला प्रार्थना केली, These people prayed to God. तू आम्हाला दाखव You show us की आम्ही कसं यशस्वी होऊ, that how do we succeed? आम्ही कसं विजय होऊ, How do we win? आम्ही या परिस्थितीतून कसं बाहेर How येऊ, do we get out of this situation? आमच्या घराचा बदलाव कसा How will होईल, our house change? आमच्या घराची सुधारणा कशी होईल, How will our house improve? माझ्या उद्योगात समृद्धी कशी येईल, How will my work prosper? माझ्या शिक्षणात उन्नती कशी होईल, How will my education improve? माझं दारिद्र्य कसं संपल, How my poverty will end? हे सर्व गोष्टीचं उत्तर देवाकडे आहे. All the answers is with God. अनेक लोक चुकीचा निर्णय घेतात, Many people make the wrong decision. वेळ जातो, समय जातो, Time goes by, काहीच प्राप्त होत नाही, but nothing is achieved कारण ते आपल्या स्वतःच्या पद्धतीने चालतात, because they walk their own way. त्यांचे निर्णय चुकतात. Their decisions are wrong. आमच्या समोर पुष्कळचे मार्ग आहे, There are many ways in front of us. पुष्कळचे उपाय आहे, There are many solutions. कोणत्या मार्गाने जावं Which way to go? यासाठी आम्हाला देवाकडे गेलं पाहिजे, For this we must go to God. देवाला प्रार्थना केली पाहिजे. We should pray to God. बायबल सांगतो Bible इथे says सुद्धा 16:9 मध्ये in Proverbs 16:9, मनुष्याचं मन मार्ग योजते, a man's heart
plans His way, परमेश्वर त्याच्या पावलात दिशा देतो. but the Lord determines His steps. म्हणजे परमेश्वर आम्हाला दाखवतो. That is, God shows us. आता आम्ही काय केलं पाहिजे. What should we do now? परमेश्वर आम्हाला उपाय दाखवतो. God shows us different measures. परमेश्वर आम्हाला मार्गदर्शन करतो. God guides us. परमेश्वर आम्हाला औषध दाखवतो. God shows us इस्किया medication. राजा आजारी पडला. King Ezekiel fell ill. देवाने त्याला औषध दाखवलं. God showed him the त्याने medicine. औषधचा उपयोग केला. He used that medicine. त्याला आरोग्याला आणि आयुष्य आलं. He got good health and life. सर्व प्रश्नाचं उत्तर देवाकडे आहे. God has answers to all questions. जावं तर देवाकडेच जावं. If you go, go to God. सांगावं तर देवाला सांगावं. If you tell, tell God. आम्ही आमचा वेळ घालू नये. We should not waste our time. यासाठी आमच्या जीवनासंबंधी मी वेळ सांगितलं. For this, I told about our lives from time to time. आमच्या कुटुंबाविषयी आम्ही वेळ तुम्हाला सांगितलं. Every time we told you about our family. माझ्या कुटुंबाची परिस्थिती फार बिकट होती. Situation of my family was terrible. आम्ही कंगाळात होतो. We were poor. आम्ही धुळीस होतो. We were in dust. आम्ही सर्व गमावलं होतं. We lost everything. अनेक मार्ग योजले आम्ही. We tried many ways. अनेक उपाय केले. Took several measures. खूप प्रवास केला. Traveled a lot. खूप पैसा खर्च केला. Spent a lot of money. अनेकांकडे गेलो. Went to many. अनेकांचा उपाय आम्ही अनुभवला. We experienced many solutions. तरी पण यश आलं नाही. Still there was no success. माझ्या घराला कोणी वाचू शकलं नाही. No one could save my house. माझ्या घराचं कोणी उद्धार करू शकलं नाही. No one was able to save my house. माझ्या घराला धुळीतून कोणी काढू शकलं नाही. No one was able to get my house out of dust. कारण काय. What is the reason? आम्ही योग्य मार्गाने गेलो नाही. Because we did not go the right way. आम्हाला योग्य मार्गदर्शन भेटलं नाही. We did not get the right guidance. बायबल सांगतो Bible says, जर तुम्हाला सल्ला योग्य भेटला if you get the right advice, तर तुम्ही यशस्वी व्हाल. then you will succeed. सल्ला देणारे योग्य पाहिजे. The counselor should be right. सल्ला देणारे देवी. And the counselor is God. देवाचा आत्मा आहे. God's spirit. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला Lord Jesus Christ said योहान 14:26 मध्ये in John 14:26, मी जातो I go. तुम्हासाठी मी कैवारी पाठवल. I will send the counselor for मी you. सत्याचा आत्मा तुम्हाला पाठवल. I will send you the spirit of truth. तो तुम्हाला सत्यात नेईन. He will lead you to तो truth. तुम्हाला सत्य दाखवल. He will show you the truth. होणाऱ्या गोष्टी विदित करन. Will show you what will happen. अडचणीत तुम्हाला तो मार्गदर्शक करल. Will guide you in trouble. काय करावं तो तुम्हाला दाखवल. He will show you what to do. सर्व गोष्टी तुम्हाला He शिकवेल. will teach you everything. प्रभू येशूने आम्हाला मार्गदर्शन केलं. Lord Jesus मी guided us. जातो पण तुमच्यासाठी कैवारी पाठवतो. I go, but I will send a counselor for you. तुम्हाला तो सर्व गोष्टी शिकवेल. He will teach you everything. तुम्हाला तो तयार करेल. He will prepare you. हे देवाचं मार्गदर्शन आहे. This is God's guidance. मग ज्यावेळेस आम्ही कुटुंबाने अनेक मार्ग योजले, अनेक उपाय केले, That time our family planned many ways and took several measures. शेवटी आम्ही देवाकडे आलो. Finally, we came to God. देवाचा मार्ग आम्ही योजला. We planned God's way. त्या मार्गाने आम्ही गेलो. That's the way we went. त्या मार्गदर्शन आम्हाला झालं. We got guidance. त्या मार्गदर्शकाप्रमाणे आम्ही अनुकरण केलं. We followed that guide. देवाचं शिक्षण आम्हाला भेटलं. We got God's त्या teaching. शिक्षणाचा आम्ही स्वीकार केला. We accepted that teaching. देवाचा धावा केला. We called on God. पश्चाताप केला. We repented. क्षमा मागितली. Asked forgiveness. देवाने आमचा उद्धार केला. God saved us. देवाने आमचं घर वाचवलं. God saved our house. धुळीतून काढून त्याने हिरवळ आणून ठेवलं. Removed from dust and brought into green. त्याने आम्हाला शांती दिली. He gave us peace. त्याने आम्हाला आनंद दिला. He made us happy. त्याने आशीष दिलं. He blessed us. त्याने आरोग्य दिलं. He gave health. त्याने सार्वकालिक जीवन दिलं. He gave eternal त्याने life. पवित्र आत्मा दान दिली. He gave Holy Spirit. योग्य निर्णय. Right decision. योग्य निर्णय घेणं आम्ही यशस्वी होतो. We succeed when we make right decision. योग्य निर्णय घेणं आम्ही यशस्वी होतो. We succeed when we make right decision. आम्ही समाधानी राहतो. We are satisfied. आमच्या जीवनात समाधान राहतो. Satisfaction lives in our lives. आम्ही तृप्त राहतो. We are ते satisfied. आम्हाला जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे. This is what we have received in आम्ही life. एवढं कष्ट केलं, श्रम केलं, पण आम्हाला प्राप्त झालेलं आहे. We worked so hard, but we got it. आम्ही योग्य मार्ग निवडलेला आहे. We have chosen the right path. जो मार्ग आम्ही निवडलेला आहे The path we have chosen, त्या मार्गात आम्ही सुरक्षित आहोत. we are safe in that path. त्या मार्गात आमचं पोषण होतं. We are nourished in that way. त्या मार्गात आमची काळजी घेतली जाते. We are taken care in that way. आमच्या गरजा आवश्यकता पूर्ण होतात. Our needs and requirements are fulfilled. जे काय आम्ही करतो त्यात आम्हाला यश येतं. We succeed in what we do.
प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, Lord Jesus Christ said, मार्ग सत्य जीवन मीच आहे. I am the way, the truth, and life. येशू ख्रिस्त योहान 14:6 मध्ये म्हणतो, In John 14:6, Lord Jesus said, मार्ग सत्य जीवन मीच आहे. I am the way, the truth, and life. माझ्याकडे आल्याशिवाय पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही. No one comes to the Father except through me. देवाविषयीचा मार्ग माझ्याकडे आहे. I have the way to God. देवाविषयी सत्य मीच आहे. The truth about God is me. जीवन देणारा मीच आहे. I am the giver of life. मीच मार्ग आहे. I am the way. मीच तुम्हाला देवाकडे घेऊन जाऊ शकतो. Only I can take you तो to म्हणला, God. माझ्या मागे या, He said, follow me. माझ्या मागे चला. You follow me. मी जे शिक्षण दिलेलं आहे तुम्हाला, What I have taught you, त्या शिक्षणाप्रमाणे चाला. follow that teaching. त्या शिक्षणाचं अनुकरण करा. Imitate that teaching. त्याचा स्वीकार करा. Accept it. त्याचं मनन करा. Follow it. त्याचं आचरण करा. Practice it. त्याची तुमची फजिती कधी होणार नाही. You will never be humiliated. तुम्ही सुरक्षित राहाल. You will be safe. कारण आमचा मेंढपाळ येशू आहे. Because Jesus is our shepherd. तो उत्तम आहे. He is great. तो आमचा पुढारी आहे. He is our leader. तो आमचं नेतृत्व करणार आहे. He is going to lead us. तो म्हणला, माझ्या मागे या, He said, follow me. मी तुमची काळजी घेईल. I will take care of you. मी तुमचा सांभाळ करेन. I will take care of मी you. तुम्हाला जपल. I will protect you. मी तुम्हाला देवाकडे घेऊन जाईल. I will take you to जो God, मार्ग आहे माझा, which is my way. तो देवाकडे जाण्याचा मार्ग आहे. It is the way to येशू God. ख्रिस्त कुठून आला? Where did Jesus Christ come येशू from? ख्रिस्त स्वर्गातून आला. Jesus Christ came from तो heaven. पृथ्वीवर राहिला, He lived on earth, पुन्हा स्वर्गात गेला. went back to heaven. हे आम्हाला ज्ञान आहे. This is to our knowledge. जो येशू ख्रिस्त आम्हाला घेऊन चाललेला आहे, Jesus Christ, who has led us, तो आम्हाला स्वर्गात घेऊन He जाईल, will take us to heaven. याची आम्हाला खात्री आहे. We are sure of that. योग्य निर्णय घेतला पाहिजे आम्ही. We must make the right decision. यासाठी आम्हाला बायबलचा आधार घेतला पाहिजे. For this, we must read the Bible. आम्हाला देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. We should pray to God. जीवनामध्ये अनेक प्रश्न, अनेक समस्या असतात, In life, there are many questions and problems. अनेक अडचणी असतात. There are many difficulties. योग्य निर्णय घेण्याची आमची तयारी नसती, We are not ready to make right decision कारण आम्हाला समजत नाही. because we don't कारण understand. भविष्यात काय आम्हाला समजत नाही. We don't know what will happen in the यासाठी future. आम्ही देवाला प्रार्थना केली पाहिजे. For this, we must pray to God. देव आम्हाला मार्गदर्शन करतो. God guides us. मोशीने प्रार्थना केली, Moses prayed. देवाने त्याला मार्ग दाखवला. God showed him the way. देवाने तांबड्या समुद्रात त्याला मार्ग काढला. God led him out of the Red Sea. मार्ग नव्हता, There was no way. देवाने त्यांची मार्ग तयार केला. God made a way for him. ते तांबडा समुद्र पार करून गेले. They crossed the Red Sea. त्यांचा उद्धार झाला. They were saved. बायबल सांगतं, Bible says यहोशापाटने देवाला प्रार्थना केली. Jehoshaphat prayed to देवाने God. त्याला मार्गदर्शन केलं. God guided him. त्यामुळे त्याला हिंमत आली, That gave him courage. त्याला धैर्य आली. He got patience. देवाने त्याला विजय दिला. God gave him victory. हे आमचा असा परमेश्वर आहे. This is our Lord. We have to take God's help. येशू ख्रिस्त म्हणला, मजपासून विभक्त असलं तुम्ही काहीच करू शकत नाही उत्तम. Lord Jesus Christ said, if you are separated from me, there is nothing you can do better. काहीच करू शकत नाही There तुम्ही. is nothing you can उत्तम, do. The best. उत्तम ते देवापासून आहे. The best is from God. बायबल सांगते याकोब 1:17 मध्ये, In Bible, James 1:17 says, उत्तम ते देवापासून आहे. the best is from God. ते स्वर्गातून येतं. Every perfect gift ते is उत्तम from उत्तम above. गोष्टी देव आम्हाला भरून टाकतो. God fills us with those wonderful things. उत्तम गोष्टी तो आम्हाला देतो. He gives us good things. त्यामुळे आम्ही देवावर विश्वास ठेवतो. So we believe in God. देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो. Believe in God's word. प्रत्येक समय आम्ही देवाला प्रार्थना करतो. Every time we pray to God, देवाची इच्छा काय आम्ही जाणून घेतो. we get to know what God's will is. त्यानुसार आम्ही आमचं जीवन चालवतो. We live our lives accordingly. रोज प्रतिदिवशी Every day, आम्ही देवाच्या मार्गदर्शनाखाली चालतो. we follow God's guidance. कोणीच आमचा बिघाड करू शकत नाही. No one can harm us. सैतान बी आमचा बिघाड करू शकत नाही. Even Satan cannot harm us. कोणीच आमचा बिघाड करू शकत नाही. No one can कारण harm आम्ही us देवाच्या वचनाप्रमाणे चालतो. because we live by God's word. त्यामुळे आम्ही सुरक्षित राहतो. So we stay safe. बायबल सांगते स्तोत्र 91 मध्ये, Bible says in Psalm 91, जो परात्पराच्या गुप्तस्थळी राहतो the one who lives under protection of the Most High, तो सुरक्षित राहतो. dwells in the shadow of जो Almighty, देवाच्या निवासस्थानी राहतो who lives in the abode of God, तो माणूस सुरक्षित राहतो. that man is safe. जो देवाच्या मार्गदर्शनाखाली चालतो Who walks under God's guidance,
त्याला कोणी हात लावू शकत नाही, No one can touch त्याला him. कोणी नुकसान करू शकत नाही, No one can harm him. त्याच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही, No one can take it away from कारण him देव त्याच्यावर राहतो. because God lives with him. यासाठी आम्ही देवाच्या मार्गदर्शनाने चाललं पाहिजे. For this we must walk in God's guidance. आमच्या समोर पुष्कळ मार्ग आहे, There are many ways ahead of us. योग्य मार्ग निवडा, Choose the right way. देवाचं मार्गदर्शन घ्या. Seek God's guidance जीवनासंबंधी, for life, कुटुंबासंबंधी, for family, मुलांसंबंधी, for children, मुलांच्या जीवनासंबंधी, for children's life, मुलांच्या शिक्षणासंबंधी, for children's education, उद्योगासंबंधी, for work, मुलांच्या विवाहासंबंधी for children's marriage. देवाचं मार्गदर्शन घ्या, Seek God's guidance. देवाचा सल्ला घ्या. Take an advice from God. आम्ही फेल होणार नाही, We will not आम्ही fail. कधी अपयशी होणार नाही. We will never fail. देव शेवटपर्यंत आम्हाला घेऊन जातो. God takes us to the end. यासाठी आम्हाला मार्ग समजला पाहिजे. For this we must understand the way. मी देवाची सेवा करत असताना While I was serving God, आज 29 वर्ष मी देवाचं कार्य करतो आहे. today I have been doing God's work for 29 years. 29 वर्ष मी देवाबरोबर चालत आहे. I have been walking with God for 29 years. अनेक प्रश्न, अनेक समस्या आल्या. There were many questions and problems. देव वेळोवेळी मार्गदर्शन करत गेला, God guided from time to time कारण माझं ज्ञान मर्यादित आहे, because my knowledge is limited. माझी बुद्धी मर्यादित आहे, My wisdom is त्याच्या limited. पलीकडे जाऊ शकत नाही. I can't go beyond पण that. अनेक प्रश्न, अनेक समस्या आल्या. But many questions and problems arose. मी वेळोवेळी देवाला प्रार्थना केली. I prayed to God from time to time. देव मार्गदर्शन करत गेला. God continued to guide. देव मला शिकवत गेला. God kept teaching me. देव मला सल्ला मसलत करत गेला. God kept advising me. अनेक लोकांसाठी प्रार्थना करत गेलो. I prayed for many people. अनेकांच्या समस्येसाठी प्रार्थना करत गेलो. Kept praying for problems of many. वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या समस्या होत्या. There were different questions and different problems. काय करा सुचत नव्हतं. I didn't know what to do. यातून बाहेर कसं काढावं समजत नव्हतं. Didn't understand how to get out of देवाने it. मला मार्गदर्शन केलं. God guided me. मी त्या लोकांना मार्गदर्शन केलं. I guided those people. नाशीतून लोक बाहेर काढले. People were brought out of destruction. लोकांचा उद्धार झाला. People were saved. लोक सुरक्षित राहिले. People were safe. लोकांच्या जीवनामध्ये मुक्ती आली. Salvation came in life of people. लोक सुखी झाले. People were happy. लोकांची घरे देवाने बांधली. मला शिकवलं, This is what God taught me. कारण मी वेळोवेळी देवाला प्रार्थना केली. Because I prayed to God from time to देव time. शिकवत गेला. God taught me. कोणत्या वेळी काय करतो तो दाखवत गेला. He showed when what to do. मी तसं करत गेलो. I kept doing that. आज 29 वर्ष आलोय. Today it's been 29 years. आम्ही यशस्वी आहोत. We are successful. आम्ही अश्वेत आहोत. We are blessed. आम्ही विजय झालेलो आहोत. We are victorious. मोठीशी मंडळी देवाने तयार केलेली आहे. God made this great fellowship. मंडळी वाढत आहे. Our fellowship is growing. हे देवाच्या मार्गदर्शनामुळे. This is because of God's guidance. आम्ही योग्य निर्णय घेतो. We make the right decision. मी देवाचं काम करतो. I do God's work. मी माझं बुद्धी ज्ञान चालवत नाही. I don't use my knowledge. माझं शहाणपण मी चालवत I नाही. don't use my wisdom. मला पुष्कळ गोष्टी समजतात. I understand many things. पुष्कळ गोष्टी मला माहिती आहे I know many things. असं मी म्हणू शकतो. I can say that. पण देवापुढे काहीच नाही. But there is nothing before मी God. 29 वर्षात मी माझी बुद्धी ज्ञान चालवलं नाही. In these 29 years, I have not used my knowledge. मी देवाला प्रार्थना करून देवाचं मार्गदर्शन घेतलं. I prayed to God for guidance. देव मार्गदर्शन करत गेला. God kept guiding me. मी यशस्वी झालो. I succeeded. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री तयार झाली. Sanjay James Thakur Ministry was formed. 2000 मंडळी तयार झाली. A fellowship of 2000 people was ते formed. 2000 लोक आहे. Those 2000 people, ते सुखी समाधानी they आहे. are happy and satisfied. सुरक्षित आहे. They are safe. पूर्वीसारखी त्यांची परिस्थिती नाहीये. Their situation is not same as याचं before. कारण काय? What is the reason? त्यांना योग्य मार्गदर्शन दिलं. Gave them proper guidance. त्यांनी त्याचा स्वीकार केला. They accepted it. त्याप्रमाणे ते चालत गेले. Accordingly, they kept walking. चालत गेले. Kept walking. ते आश्वस्त झाले. They were blessed. देवाने त्यांचा उद्धार केला. God saved them. देवाने त्यांचं समाधान केलं. God satisfied them. म्हणून बायबल सांगतो So Bible आमच्या says, जीवनामध्ये in our lives, वेळोवेळी आम्ही देवाच्या मार्गदर्शनाखाली चालत from राहतो. time to time, we walk under God's guidance. मी देवाचं काम करत असताना While I was doing God's work, एका स्त्रीची माझी मुलाखत झाली. I met one woman. ती कर्नाटक स्टेट मधून आली होती. She was from Karnataka state. ती कर्नाटक मधून प्रवास करत 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 महाराष्ट्रामध्ये आली होती. From Karnataka, she traveled and came to Maharashtra. 3 तिचे पती होते. There were her husband and her, दोघं पती पत्नी both husband and wife. प्रवास करत करत They traveled, महाराष्ट्रात आले. came to Maharashtra. महाराष्ट्रातून ते पुण्यात आले. They came to Pune from Maharashtra. त्यांची परिस्थिती फार बिकट होती. Their situation was terrible. जी स्त्री होती
That woman, ते पायाच्या तळ्यापासून मस्तकापर्यंत ती आजाराने पिडलेली होती. she was affected with disease from the sole of her foot to her head. सर्व शरीरामध्ये सर्व जखमा झालेल्या होत्या. There were wounds all over her body. आजारानं सर्व शरीर भरून गेलं होतं. The disease had filled her whole body. कर्नाटक स्टेट मधून ती उपचार करत येत होती. From Karnataka state, she was undergoing treatments. गावातून शहरातून राज्यात ती चालली होती. She walked from villages to towns and from state to state. अनेक लोकांनी तिला मार्गदर्शन केलं. Many people guided her. हा उपाय करा, Do this remedy. हे औषध करा, Take this या treatment. मार्गाने चला, Walk this way. या मार्गाने जाऊन त्यांना भेटा. Go this way and meet them. अनेक मार्ग त्यांनी केले, They tried many ways. अनेक उपाय त्यांनी केले, They took many measures. अनेक औषध त्यांनी केलं, They took many अनेक medicines. प्रवास त्यांनी केला, They traveled a lot. पैसा खूप खर्च केला, Spent a lot of money. त्यांनी घरदार विकून टाकलं. They sold their house. तिचा पती तिच्यावर फार प्रेम करायचा. Her husband loved her a lot. तो मला सर्व घरदार विकल, He said, I will sell the house, मग मी तुला बरे करेन. but I will get you healed. यासाठी मी त्यांनी खूप प्रवास केला. For this, he traveled a lot. अशा कुटुंबाची माझी मुलाखत झाली. I met such a family. त्यांनी सर्व हकीकत आम्हाला सांगितले. They told us all the facts. ते म्हणले मार्ग संपलेला आहे, They said the way is over. काय उपाय नाही परमेश्वर. There is no solution for this. आता आम्ही निराश आहोत, Now we are disappointed. आता आम्ही उदास आहोत, We are sad. आमच्याकडे काय आशाच नाही We आहे, have no hope. आम्ही थकून गेलेलो आहोत, We are tired now. आम्ही जीवाला कंटाळलेलो आहोत. We are tired of this life. आता आम्हाला वाटतं जीवन संपून टाकावा. Now we think we should end our life. त्यावेळेस आम्ही देवाच्या वतीने त्याला हिंमत दिली, That time we gave them courage on behalf of God. धैर्य दिलं, Gave them patience. आम्ही त्यांना मार्ग दाखवला. We showed them the way. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur Ministry. म्हणजे सत्यजीवन मंडळी. That is the living fellowship of truth. ही मंडळी म्हणजे, This fellowship ही means, मिनिस्ट्री म्हणजे this ministry means, देवाकडे जाण्याचा मार्ग आहे. it is a way to ही God. मंडळी म्हणजे देवाकडे जाण्याचा मार्ग आहे. This fellowship is the way to God. या मंडळीत तुम्ही याल, You come to this fellowship, देव तुम्हाला भेटेल, God will meet you. देव तुमचं जीवन बदलून टाकेल. God will change your life. आम्ही त्यांना आमंत्रित केलं. We invited them. मार्ग आहे, There is a way. औषध आहे, There is medicine. उपचार करणार आहे, There is a doctor. सर्व आजारावर चालणारं औषध देवाकडे आहे. God has the medicines for all disease. तुम्हाला अजून मार्ग योग्य भेटला नाही, You haven't found the right way yet. त्यामुळे तुम्ही बरे झाला नाही, So you are not healed. त्यामुळे तुम्ही थकून गेलेला आहात, So you are tired. तुम्ही निराश झालेला आहे, You are खूप disappointed. प्रयत्न केले, You tried a lot. खूप पैसा खर्च केला, Spent a lot of money. पण तुम्ही समाधानी नाहीये. But you are not satisfied. सर्व चुकीचा मार्ग आहे. All this is a wrong तुम्ही way. योग्य मार्ग निवडा, You choose a right way. देवाकडे जाण्याचा मार्ग. The way to God. येशू ख्रिस्त म्हणला मीच मार्ग आहे. Lord Jesus said, I am the way. त्या मार्गात त्यांना घेऊन आलो, I brought them in that way. त्या मार्गात त्यांना शिक्षण दिलं. I taught them in that ते way. लोक शिकले, Those people learned. त्यांनी देवावर विश्वास ठेवला, They believed in God. शिक्षणाचा स्वीकार केला, Accepted God's teachings. त्यांनी पश्चाताप केला, They repented. देवाला क्षमा मागितली. They asked God for forgiveness. काही सेकंदात आजार निघून गेला. In few seconds, the disease was gone. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, Lord Jesus Christ said, मी याच्या पापाची क्षमा करतो. I forgive their sin. तक्षणी That moment, सर्व आजार निघून गेला, all disease were gone. पाप गेलं, The sin is gone. त्या पापामुळे आजारी होते, They were sick because of that sin. तो आजार निघून गेला. That disease went away. देवाने त्या शरीरात आरोग्य आणलं. God brought health to that body. त्या स्त्रीने स्वतःला चाचपून पाहिलं, The woman examined ते herself. शरीर तिने चाचपून पाहिलं, She examined her body. शुद्ध झालं होतं शरीर. The body was सर्व purified. आजार निघून गेला होता, All disease were gone. सर्व जखमा निघून गेल्या, भरून गेल्या होत्या. All her wounds were healed. पहा, See, यिर्मया 30 प्रमाणे like Jeremiah 30, मी तुला आरोग्य देईन, I will give you health. मी तुझ्या जखमा भरेन, I will heal your wounds. मीच तुला आरोग्य Only देईन, I will give you health. मीच तुझ्या जखमा भरण, Only I will heal your wounds. मी देईन, माझ्याकडे ये. I will give it to you. Come to me. त्यामुळे त्या स्त्रीने तो मार्ग निवडला. So the woman chose that way. तिला देवाने आरोग्य आयुष्य दिलं. God gave her health and life. पहा, See, किती वर्ष गेले,
So many years किती passed. वेळ गेला, Time passed. किती प्रवास गेला, The journey went. किती पैसा खर्च केला, Spent a lot of money. काहीच झालं नाही. But nothing happened. योग्य मार्ग, The right way. योग्य मार्गदर्शन, The right guidance. त्यामुळे आम्हाला जे हवं ते प्राप्त होतं. So we get what we want. देव आमचे मनोदय पूर्ण करतो. God fulfills all our wishes. देव आमच्या प्रयत्नाला यश देतो. God gives success to our efforts. देव आमच्या योजना संकल्प पूर्ण करतो. God fulfills our plans and resolutions. देव आमचे स्वप्न पूर्ण करतो. God fulfills our dream. यासाठी आम्ही देवाकडे गेलं पाहिजे. For this we need to go to God. देवासमोर बसलं पाहिजे. Sit before God. देवाचं ऐकलं पाहिजे. Listen to God. देवाचं शिक्षण घेतलं Learn पाहिजे. about God. प्रश्न समस्या आल्या तर आम्हाला देवाच्या सेवकाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. If problems arise, we need to seek guidance from God's servant. देवाला प्रार्थना केली पाहिजे. We need to pray to God. देव आमच्याशी सल्लामसलत करतो. God advises us. देव आम्हाला हिंमत देतो, धैर्य देतो, God gives us courage and patience. त्यातून बाहेर काढतो. God takes us out of म्हणून it. या ठिकाणी आम्ही पाहतो So here we see मनुष्य मार्ग योजतो, man plans the way. त्याला समजत नाही. He does not understand. आम्ही प्रार्थना देवाला करतो. We pray to God. आम्ही देवाजवळ नम्रतेने निंतेने जातो. With humbleness we go before God. बायबल सांगतं Bible says देव त्याच्या पावलात दिशा देतो. God directs his steps. कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, Which way to go, ज्या मार्गाने गेलं पाहिजे. the way we should go. बायबल सांगतो Bible says देव मोशेसंती बोलला. God spoke to Moses निर्गम 32:8 मध्ये, in Exodus 32:8. ज्या मार्गाने मी तुला घेऊन चाललेलो आहे The way I led you, त्या मार्गात चालत जा. keep walking that way. त्या मार्गात मी तुला शिक्षण देत जाईल. I will continue to teach you in that way. या जी मंडळी तुझकडे आहे The fellowship that you have, त्या मंडळीला त्या मार्गाने घेऊन जा. take that fellowship in that way. मी त्यांना चांगल्या स्थळी घेऊन I जाईल. will take them to a better place. मोशेला देव बोलला. God spoke to Moses. स्तोत्र 32:8 मध्ये आम्ही पाहतो In Psalm 32:8 we see दावीद देवाशी बोलतो. David talks to God. देव दावीदशी बोलतो. God talks to David. देव बोलतो God said, मी तुला बोध करीन. I will instruct you ज्या मार्गाने गेलं पाहिजे the way you should go. त्याचं मी तुला शिक्षण देईन. I will show you, त्यामुळे तू सफल होशील, so you will succeed. तू आश्वस्त होतील. You will be blessed. ते मी तुला देईन शिक्षण. I will give you that teaching. पहा, See, देव आम्हाला मार्गदर्शन करतो. God guides us. देव आमची सल्लामसलत करतो. God advises us. देव आम्हाला सांभाळतो. God takes care of देव us. आमची फजिती होऊ देत नाही. God does not allow us to be ashamed. पुष्कळसे लोक दुःखात ते कष्टात ते त्रासात आहे. Many people are distressed in pain and अनेक suffering. अडचणीत आहे. Many are in trouble. अनेकांमध्ये प्रश्न समस्या आहे. Many have questions and problems. याचं कारण काय आहे? What is the reason for निर्णय this? चुकले आमचे. Our decisions were wrong. पहा, आम्ही विचार करा. Look and think. अजून बी आम्ही कष्टी आहोत. We are still suffering, आम्ही दुःखी आहोत. still sad. अजून बी आम्ही त्रासात आहोत. We are still in pain. अजून बी आम्ही भयात आहोत. We are still scared. आज आमचे मनोदय पूर्ण होत नाही. Our wishes are not fulfilled. आमचं भविष्य कसं होईल? How will our future be? हे दडपणाखाली आम्ही जगतो. We live under this pressure. आम्ही पुष्कळसं काय केलं I did so many things, तरी काय झालं नाही. but nothing happened. याचं कारण काय? What is the reason? आमचं निर्णय चुकलेला Our आहे. decisions are wrong. आमच्या निर्णयामुळे ही आमची परिस्थिती निर्माण झालेली आहे. This is a situation because of our decision. योग्य निर्णय घ्या. Make the right decision. देवाकडे या. Come to God. मग ते 11:28 प्रमाणे, Like Matthew 11:28, अहो कष्टी भाराकांजनो, all weary and burdened people, माझ्याकडे या. come to मी me. तुम्हाला विसावा देईन. I will give you rest. मी तुम्हाला मुक्ती I देईन. will set you free. मी तुम्हाला आरोग्य देईन. I will give you health. मी तुम्हाला आशीष देईन. I will bless you. मी तुम्हाला त्यातून बाहेर काढल. I will take you out of it. माझ्याकडे या. Come to me. तुम्हाला कसं काढायचं How to get you out. मी तुम्हाला समजावून सांगेल. I will explain to आम्ही you. सुखी कसं राहू, How can we be happy? माझं कुटुंब कसं सुखी How my राहील, family will be safe. आम्ही सुरक्षित कसं How राहू, we will be safe. आम्ही यशस्वी कसं होऊ, How do we succeed? हे फक्त देवालाच माहित आहे. Only God knows this. आमची बुद्धी ज्ञान चालत नाही. Our intellect and knowledge does हे not ज्ञान work. देवाकडे आहे. God has this knowledge. आमच्या जीवनात आम्ही सफल कसं How होऊ, do we succeed in our lives? ज्या कामात आम्ही हात घालू त्या कामात आम्हाला बरकत येईल, We will be blessed with the work we do. हे देवाला माहित आहे. God knows this. देव आम्हाला शिकवतो, God teaches us. आम्ही यशस्वी होतो. We become successful. दावीद मेंढपाळ होता. David was a shepherd. देवाने त्याला शिकवलं, God taught him. तो राजा झाला. He became a king. योसेफ शेतकरी होता. Joseph was a farmer.
तो देशाचा पंतप्रधान झाला He became the prime minister of the country, कारण देवाने त्याला सर्व गोष्टी शिकवत गेला. for God taught him all things. तो पंतप्रधान म्हणून बसला. Became a prime minister. अब्राम कोण होता? Who was Abraham? अब्राम एक मूर्तिपूजक होता, Abraham was a pagan. एक शेतकरी होता. He was a farmer. देवाने त्याला मार्गदर्शन करत गेला. God guided him. देव त्याला शिकवत गेला. God taught him. देवाच्या शिक्षणाचा त्याने उपयोग केला. He used God's teachings. तो यशस्वी He झाला. became successful. तो धनवान झाला. He became rich. तो नामांकित झाला. He was त्याच्या nominated. मुलांची मुलं धनवान झाली, His grandchildren became rich कारण ते देवाच्या मार्गदर्शनाखाली चालत गेले. because they walked under God's दुसरा त्यांनी guidance. मार्ग निवडलाच नाही. They did not choose another त्यांनी way. उजवी डावीकडे पाहिलंच नाही. They did not look left or right. त्यांनी देवाकडे They पाहिलं. looked at God. देवाने त्यांना मार्ग दाखवला. God showed them the way. त्या मार्गात त्यांनी धरून राहिले. They held that way. रोज चालत राहिले ते लोक. They walked in that way every day. त्यामुळे ते आश्वस्त झाले. So they were blessed. बायबलमध्ये पाहतो आम्ही यहोशू संबंधी पाहतो. In Bible we see about Joshua. यहोशू 1:9 मध्ये मी पाहतो. In Joshua 1:9 we see देवाने यहोशूला शिक्षण दिलं. God taught Joshua. नियमशास्त्राचा ग्रंथ रात्रंदिवस वाचन कर, Recite the book of instruction day and night. आचरण कर. Practice it. जाईल तिकडे तुझ्याबरोबर मी राहीन. I will be with you wherever you go. मी तुला यशस्वी करल. I will make you मी तुला successful. सुरक्षित करल. I will keep you तो safe. हाक मारा मी तिकडे येईल. You call and I will come there. मी तुला तिथं सांभाळल. I will take care of you there. तिथं मार्गदर्शन करल. Will guide you there. मी तुला विजय देईन. I will give you victory. संपूर्ण देश तू हस्तगत करल. You will take over the whole country. यहोशू देवाच्या मार्गदर्शनाखाली चालत गेला. Joshua walked under God's guidance. त्यांनी कोणाचा सल्ला घेतला नाही. He did not take advice from anyone. तो अधिकारी होता. He was an officer. तो सैन्याचा अधिकारी होता. He was an army त्यांनी commander. कोणाचा सल्ला मसलत घेतला नाही. He did not take advice from anyone. कोणाचा सल्ला मसलून तो चालत गेला He नाही. did not walk under anyone's advice. त्याला माहित होते की देवाचा सल्ला योग्य आहे. He knew that God's counsel was right. देव सत्य बोलतो. God speaks the truth. देव बोलतो ते अनुभव येतो. God gives experience for what he मग says. तो कोणाकडे गेलाच नाही. So he did not go to कोणाचा anyone. सल्ला त्यांनी घेतलाच नाही. He did not consult anyone. शेवटपर्यंत Till the end, त्याने देवाचा सल्ला घेतला. he consulted God. देव त्याला आश्वस्त करत गेला. God blessed him. देव त्याला विजय देत गेला. God gave him त्याने victory. देश हस्तगत केला. He captured the country. शेवटी तो काय म्हणतो? At the end, he says, मी न माझे घराणे देवाची सेवाच करणार. Me and my family will serve God. का बोलतो असं तो? Why did he say that? देवाचा त्याने अनुभव घेतला. He experienced God. त्याच्या जीवनात तो कधी हारला नाही. He never lost in his life. कधी माघार घ्यायला लागली नाही. Never backed down. तो यशस्वी झाला. He succeeded. तो विजयी झाला. He won. त्याने सर्व प्राप्त केलं. He got everything. देवाने त्याला सर्व दिलं. God gave him everything. याचं कारण काय? What is the reason? तो देवाच्या मार्गदर्शनाखाली चालत गेला. Because he walked under God's guidance. त्याला माहिती आहे की एकच उपाय आहे. He knew there's only one solution. एकच मार्ग आहे. Only one way. एकच मार्गदर्शन घेतलं The पाहिजे. same guidance should be taken. देवाचं मार्गदर्शन. God's guidance. देवाचं मार्गदर्शन आमची काळजी घेते. God's guidance takes care of us, आमचं पोषण करते. nourishes us, आमची वाढ करते. makes us grow, आम्हाला सुरक्षित ठेवते. keeps us safe, आम्हाला सावधान करते. warns us. हे पहा, See this. माझा आमच्या जीवनामध्ये जर आमच्या जीवनात अशा प्रश्न समस्या आहे, If we have such questions and problems in our lives, काय करावं सुचत नाही, we don't know what to do, देवाकडे या. then come to God. काय करायचं देव तुम्हाला God सांग. will tell you what to do. अजून वेळ गेली नाही. It's not too late yet. अजून समय गेला नाही. It's not too late. देव आहे. There is God. आज बी चांगला समय आहे. Today is also a good दुसरे time. कोरिंथी 6:2 मध्ये आम्ही In पाहतो. Corinthians 2:6-2 we see, आज बी चांगला समय आहे. now is the acceptable time. यशाया 55:6 मध्ये आम्ही पाहतो. In Isaiah 55:6 we आज see, परमेश्वर भेटण्याचा समय आहे. seek the Lord for he may be found. देवाकडे या. Come to God. देवाचा धावा करा. Call on God. देवाची प्रार्थना करा. Pray to God. देवाकडे उत्तर मागा. Ask answers to God. देवा मी यातून बाहेर कसा येईल? God, how will I come out from within? का माझी अशी परिस्थिती आहे? Why is this my situation? या परिस्थिती मी कसं बाहेर येईल? How do I get out of this situation? देवाकडे या. Come to God. देवाच्या मंडळीत सामील व्हा. Join God's fellowship ज्या ठिकाणी देवाचं कार्य आहे, where there is God's work, देवाची उपस्थिती आहे, God's presence.
देवाचं मार्गदर्शन आहे, God's guidance, देवाचे सेवक आहे, God's ते servant तुमची काळजी घेऊ शकतात, who will take care of you, योग्य सल्ला देऊ शकतात. give you right advice. तिथं सामील व्हा. Join there. देव तुम्हाला सफल करेल. God will make you successful. देव तुमच्या अश्रू पुसून टाकल. God will wipe away your देव tears. तुम्हाला श्वेत करण. God will bless you. या जिवंताच्या भूमीवर On the land of this life, तुम्ही यशस्वी व्हाल, you will तुम्ही succeed. अश्वेत व्हाल, You will be blessed. तुम्ही विजयी व्हाल, You will win. तुम्ही आनंदित राहाल, You will be तुम्ही happy. शांतीने राहाल, You will live in peace. तुम्ही तुमचं देव कल्याण करेल. God will bless you. हे देवाचं मार्गदर्शन आहे. This is God's guidance. म्हणून यासाठी आम्ही योग्य निर्णय घेतो. For this we make right decision. बायबलमध्ये देवाच्या सेवकांनी देवाचा धावा केला. We see in Bible that the God's servant called on God. देवाने सल्ला मसलत केला, God advised them. त्याप्रमाणे त्यांनी अनुकरण केलं, Accordingly they imitated. यशस्वी झाले. They became successful. तो देव तुमच्या माझ्यावर प्रेम करतो. The same God loves you and me. तो अब्रामचा देव He आहे, is God of तो Abraham, इसाकचा देव आहे, God of तो Isaac, दावीदचा देव आहे, God of तो David, पाऊलचा देव आहे, God of तो Paul. तुमचा माझा देव He आहे. is yours and my आम्ही God. देवाकडून धावा करतो, We call on God. देव आम्हाला मदत करतो, God helps us. देव आम्हाला सल्ला मसलत करतो. God advises us. देव आमची फजिती करत नाही. God does not humiliate us. देव आम्हाला हिंमत देतो, धैर्य देतो. God gives us courage and patience. देव आमची काळजी चिंता सोडवतो. God solves our concern and anxiety. म्हणून योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आम्हाला. So we need right guidance. आणि बायबल हे This is the Bible. देवाचं पुस्तक आहे. This is God's book. देव यातून तुम्हाला मला मार्गदर्शन करतो. God guides you and me through this. रोज वाचा, Read daily. देवाला प्रार्थना करा, Pray to God. देवाच्या मंडळीत उपस्थित राहा, Be present in God's fellowship. शिकत राहा, Keep learning. अनुकरण करा. Imitate. देव तुम्हाला आशीष देईल. God will bless you. देव तुमचे मनोदय पूर्ण करेल. God will fulfill all your देव तुमचा wishes. सांभाळ करेल. God will take care of you. हे फार महत्वाची गोष्ट आहे. This is an important thing. 29 वर्ष कार्य करत असताना While working for 29 years, बरेच प्रश्न, अनेक समस्या जीवनामध्ये आल्या. there were many questions and problems. देव सोडवत गेला. God solved. एके दिवशी One day, मी देवाचं काम करत असताना while I was doing God's एक work, स्त्री आली, one woman तिचं came कुटुंब आलं. with her family. त्यावेळेस तिने मला सांगितलं That time she told me, की आज 20 वर्ष झाले, it's been 20 years now. माझ्या लग्नाला 20 वर्ष झालेले आहे. It's been 20 years for my marriage. जेव्हापासून माझं लग्न झालं Ever since I got married, तेव्हापासून मी नेहमी आजारी असते. ever since I've always been sick. काही ना काही दुखणं माझ्या मागे असतं. Any disease is always behind me. त्यामुळे मी अस्वस्थ असते, बेचैन असते. So I feel restless. त्यामुळे मी सुखी नाही आहे. So I am not happy. खूप औषध करते, खूप उपचार I करते. tried many treatments of many doctors. माझं कुटुंब माझी काळजी घेते. My family takes care of me. पण आज 20 वर्ष झालेले आहे, But today it's been 20 मला years. काय आरोग्य भेटत नाही, I don't see any मला health. काही स्वास्थ्य भेटत I नाही. don't get anything healthy. माझ्यासाठी प्रार्थना करा, Pray for me. माझ्यासाठी देवाला विनंती करा. Ask God for me. काय या परिस्थितीतून बाहेर येत नाही, Why I don't come out of this मला काही situation. समजत नाही, I don't understand anything. माझ्या कुटुंबाला मी समजत नाही, My family doesn't आणि understand कोणी मला either. समजून सांगितलं बी नाही. And no one explained it to me. आम्ही तिला वेळोवेळी प्रार्थनेला आमंत्रित केलं. From time to time we invited her for prayer. वेळोवेळी देवाला तिच्यासाठी प्रार्थना केली. Prayed to God for her. एके दिवशी One day, आम्ही त्यासाठी प्रार्थना करत असताना while we praying for her, देवाचा आत्मा आला. God's spirit came. देवाच्या आत्म्याने प्रकट केलं God's spirit revealed की या स्त्रीची परिस्थिती अशी काय आहे. why her situation is like this. आम्ही देवाला प्रार्थना केली, We prayed to God. प्रभू या स्त्रीची परिस्थिती अशी काय आहे, God, why her situation is like this. हे 20 वर्षाचे बंधनात काय आहे, Why is she in such bondage for 20 years? तिला आरोग्य का प्राप्त होत नाही. Why is she not ही healed? प्रार्थना करते, उपवास करते, She prays, she fasts, ही चर्चला जाते, she goes to church, सर्व गोष्टी करते, she does everything. तरी पण तिला आरोग्य नाहीये. Still she is not good in health. त्यामुळे ती दुःखी For आहे, this she is sad. कष्टी She आहे, is in pain. निराश आहे. She is आम्ही disappointed. वेळोवेळी देवाला प्रार्थना केली. We prayed to God from time to time. देवाच्या आत्म्याने येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं. God's spirit came and guided us. देवाने सांगितलं God said, की 20 वर्ष झाली आहे स्त्रीला, it's been 20 years. की 20 वर्ष ही स्त्री सैतानी बंधनात आहे. For 20 years she is in satanic bondage. सैतानने तिला बांधून ठेवलेलं आहे. Satan has bound her.
त्यामुळे ती बरी होत नाही. So she doesn't get well. ती बंधनात आहे. She is in त्या bondages. बंधनामुळे Because of that bond, तिचा पैसा गेला, her money went away. खूप औषधोपचार केले, Did doctors every treatment. पुष्कळ गोष्टी केल्या, Did many things. त्यामुळे ती बरी होत नाही. So she doesn't get well. ही बंधनात आहे. She is in bondage. त्या बंधनामुळे तिची परिस्थिती अशी आहे. Because of bondage, she is in that situation. सैतान तिला बांधून ठेवलेलं आहे. Satan has bound her. त्यामुळे आम्ही देवाला प्रार्थना केली. So we prayed to God. देवाने मला सांगितलं, God told me, याला धमकाव, threaten it. माझ्या नावाने धमकाव. Threaten it in my name. त्या नावात मी परमेश्वराच्या नावात त्याला धमकावलं. I threatened it in the name of the Lord. तो तिला सोडून निघून गेला. He left her and went away. त्या स्त्रीला आम्ही मार्गदर्शन केलं. We guided that woman. पश्चाताप कर, देवाची क्षमा माग, Repent, ask God for forgiveness. देवाचा धावा कर, Call on God. देव तुझा उद्धार करेल, God will save you. देव तुला सुरक्षित ठेवेल. God will keep you safe. 20 वर्षानंतर ते बंधन तुटलं. 20 years later, the satanic bond was broken. ती स्त्री बरी झाली. That woman was healed. 20 वर्ष सैतान त्या शरीरात बसला होता. For 20 years, the Satan was in her body. 20 वर्षानंतर ती मुक्त झाली. After 20 years, she was freed. तिला बी माहित नाही, Even she doesn't know. कुटुंबाला माहित The नाही, family does not know. कोणालाच माहित नाही. No one knows. देवाला माहिती आहे. But God knows. देवाला समजतो. God तो understands. आम्हाला समजून सांगतो. God makes us आम्ही understand लोकांना समज देतो. and gives people त्यातून understanding लोकांना बाहेर काढतो. and brings people out of it. 20 वर्षांत ती बरी झाली. After 20 years, she was healed. येशूने तिचं बंधन तोडून टाकलं. Lord Jesus break the bondages. यासाठी तिला आम्ही शिक्षण दिलं, For this we taught her, विश्वास वाढवला, increased her faith, तिला प्रार्थना शिकवली, taught her prayers. तिने तिचा स्वीकार केला, She accepted it देवाने तिचा उद्धार केला, and God saved her. ती बरी झाली. She was healed. असे बरेच प्रश्न आहे Like this, there are many questions. की मंडळीत पुढे पुढे मी सांगल In fellowship, I will tell you later. की एवढंच आम्ही सांगू शकतो, We can only say एकच मार्ग आहे, there is only one way, देवाचा मार्ग, God's way. तोच आम्हाला मार्गदर्शन करू शकतो. Only God can guide त्याच्याकडे us. जाऊन Going to Him, त्याला भेटा, meet Him, त्याला प्रार्थना करा, pray to Him, आपल्या समस्या प्रश्न त्याला सांगा, tell Him our questions and problems. तो आम्हाला मार्गदर्शन करेल. He will guide you. ठीक आहे. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. मागील आठवडी मी तुम्हाला सांगितलं Last Wednesday, I told you की एंजल मकासरे that Angel Makasare, या मुलीसंबंधी मी साक्ष दिली. I testified about this girl. 4-5 वर्षाची मुलगी आहे. There is 4-5-year-old girl. तिला लहानपणीच ब्लड कॅन्सर झाला. In her childhood, she got blood cancer. लहानपणी ब्लड कॅन्सरमुळे तिचे आई वडील भयभीत झाले होते. In childhood, she got blood cancer, so her parents were afraid. अस्वस्थ बेचैन झाले होते. They became ते restless. शोक करत होते. They were crying. काय करावं सुचत नाही, We don't know what to do. काय करावं समजत We नाही. don't understand what to do. त्यांना मार्गच नव्हता त्यांच्यासमोर. There was no way in front of them. त्यावेळेस त्यांनी मंडळीचा संपर्क केला, That time they contacted fellowship, मंडळीला फोन केला, called fellowship, मंडळीला सर्व माहिती दिली. gave all the information to the fellowship. मंडळीद्वारे त्यांना आम्ही मार्गदर्शन केलं. Then we guided them through fellowship. पाहूया देवाने त्या कुटुंबात कसं कार्य केलं. Let's see how God worked in that family. त्या कुटुंबाला मी तुमच्या समोर घेऊन येत आहे. I am bringing that family before you. एंजल तिचे आई वडील Angel and her parents, ते तुमच्याशी बोलेल, they will talk to you. ते तुम्हाला साक्ष देतील, They will give you the देवाने testimony, कसं कार्य केलं how God worked. हे आपण त्यांच्या मुखातूनच ऐकूया. Let's hear it from them. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. देवाचा आम्ही गौरव करू, We glorify our God. देवाचा महिमा करू. We will praise our Lord. त्या मुलीसमोर देवाने जे कार्य केलं, As God worked in that girl, मनापासून आम्ही देवाचा आभार मानूया. let us thank God from our hearts. ऐकूया, आम्ही पाहूया. Let's hear and see. चला आपण त्या मकासर कुटुंबाची भेट घेऊ. Let's meet the Makasari family. Praise the Lord. Today in Sanjay James Thakur ministry, Makasari family is present between us, who will tell us the testimony of their 5-year-old daughter, as their daughter was sick and how Lord Jesus healed her. This we will see and listen. Praise the Lord. Praise the Lord.
मी ज्योती मकासरे, I, Jyoti Makasare, माझी मुलगी एंजल मकासरे, my daughter Angel Makasare, मी साक्ष देते. I testify, ती आजारी पडली होती. my daughter fell ill. तिचे फक्त पाय दुखत होते. It was just a pain in her legs. तिला आम्ही जवळच्या दवाखान्यात घेऊन गेलो. We took her to a nearby hospital. तिथे त्यांनी बघितलं पाय. Their doctor checked her leg. त्यांनी सांगितलं ॲडमिट करायला. Doctor asked them to admit her. त्यांनी साध्या औषध गोळ्या सुरू केल्या. They started their treatment. त्याच्यात काहीच त्यांना कळत नव्हतं. They did not understand anything in that. त्यामुळे त्यांनी आम्हाला केमला पाठवलं. So they sent us to Kem Hospital. तिथे 2 दिवस ठेवलं. She was there for 2 days. त्यांना पण काही कळत नव्हतं. Even they did not understand anything. तिच्या नाकातून रक्त येईल Blood will come out of her nose. अशी नर्स बोलली होती. That's what the nurse said. तर आम्ही मोठ्या डॉक्टरकडे गेलो. So we went to a big hospital. ते बोलले तिला काय नाही आपण चेक करू. They said there is nothing, we will check her again. आम्हाला काही कळत नव्हतं. We didn't understand anything. आम्ही ब्रदरांना फोन केला. We called our pastor, Brother Sanjay Thakur. ते म्हणाले घाबरू नका, देव आपल्यासोबत आहे. Brother said, don't worry, God is with us. मग डॉक्टर बोलले The doctor said, तिचा बोन मॅरो करावं लागेल. her bone marrow has to be done. तो 2 दिवसांनी रिपोर्ट आला. The report came after 2 days. त्याच्यात सांगितलं की The report stated की तुमच्या मुलीला कॅन्सर आहे. that your daughter has cancer. हे ऐकतच ते एकदम डोळ्यासमोर अंधारे आल्यात. काहीच कळत नव्हतं. Hearing this, we were blank. We could not understand anything. आम्ही ब्रदरांना फोन केला. We called our pastor, Brother Sanjay. ते बोलले आम्ही येतो. Brother said, I'll come. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देवाचे आभार मानतो. Thanks be to God, मला माझ्या मुलीची साक्ष द्यायला देवाने तयार केलं. for God made me to testify about my daughter. जसं माझ्या बायकोनी सांगितलं As my wife said, की आम्हाला केम हॉस्पिटलमध्ये आम्ही आमच्या मुलीला घेऊन गेलो. so we took her to Kem Hospital. तिला 3 दिवस तिच्या सर्व टेस्ट केल्या. For 3 days her tests were ongoing, पण त्याच्यामध्ये काही समजलं नाही डॉक्टरला. but doctor did not understand anything in it. मग डॉक्टर म्हटले तिचा बोन मॅरो टेस्ट करावा लागेल. Doctor said her bone marrow test has to be done. आम्ही ते टेस्ट केलं. ब्रदरला सांगितलं ब्रदर असं असं टेस्ट केलेलं आहे. We did the test and we informed our pastor, Brother Sanjay Thakur, about the test. ते रिपोर्ट 3 दिवसांनी आले. That report came 3 days later. त्यानंतर डॉक्टरने येऊन आम्हाला सांगितलं Then the doctor came and told us की तुमच्या मुलीला कॅन्सर आहे. that your daughter has cancer. ब्लड कॅन्सर आहे. It's blood cancer. तर आम्ही एकदम भयभीत झालो. We were frightened. आम्हाला काय करावं सुचत नव्हतं. We had no idea what to do. मी माझी बायको माझ्या बहिणी आम्ही सर्व रडायला लागलो. Me, my wife, my sisters started crying. मग आम्ही ब्रदरला फोन केला. Then we called Brother Sanjay. ब्रदरला सांगितलं ब्रदर माझ्या मुलीला कॅन्सर सांगितला. We told Brother Sanjay that my daughter has cancer. ब्रदर म्हणे घाबरू नका मी हॉस्पिटलला येतो. Brother Sanjay said, don't be afraid, I'm coming to the hospital. ब्रदर आणि कामकरी वर्ग Brother Sanjay and his co-workers, ते अर्ध्या तासात हॉस्पिटलला आले. they came to hospital in half an hour. आमचं सांत्वन केलं. They comforted us. आम्हाला भरवसा दिला देव बापा तुमच्या संग आहे घाबरू नका. He said, don't worry, God is with you. मग ते डॉक्टरशी भेटले. Brother Sanjay met the doctor. त्यांना विचारलं कसं ट्रीटमेंट आहे काय करायचं किती दिवस ॲडमिट करायचं. They asked how the treatment is, what to do and how many days to admit. मग आम्हाला 1 महिना ॲडमिट व्हायला सांगितलं. Then we were asked to admit our daughter for a month. ब्रदर मग आम्हाला भेटले. Brother Sanjay met us. मग आमच्या संग बोलले आम्हाला हिंमत दिली ताकद दिली. Brother spoke to us, he gave us courage and strength. ब्रदर म्हटले ट्रीटमेंट चालू करा. Brother said, start the treatment.
मग मी ब्रदरला म्हटलं ब्रदर ट्रीटमेंट चालू करायला पैसे नाही आहे माझ्याकडं. I told brother that I don't have money to pay for the treatment. ब्रदर म्हणे घाबरू नको, देव बाप्पा कुठून ना कुठून मदत करल. Brother said, don't be afraid, God will help you from somewhere. मग आम्ही डॉक्टरला सांगितलं ट्रीटमेंट चालू करायला. Then we told doctor to start the treatment. ट्रीटमेंट चालू झाल्याच्या नंतर मुलीला एवढा त्रास व्हायला लागला, After the treatment started, my daughter started suffering. तिचं पूर्ण अंग जळायचं ते. Her whole body was burning. तिला ताप यायची. She had fever. आम्ही सारखं ब्रदरला फोन करून सांगायचं. Every time we used to call brother and tell him. तिला 24 तास सलाईन द्यायचे. She was on saline for 24 hours. तिचे हातामध्ये सलाईन टोचून टोचून तिचे सर्व शिरा आऊट व्हायला लागल्या. All the veins were damaged by injecting saline in my daughter's hand. मग डॉक्टर म्हटले तिचे आपण इथून सलाईन काढून इथं मानेमध्ये सलाईन टाकू म्हणून. The doctor then suggested to remove the saline from her hand and put it through her neck. मग आम्ही ब्रदरला सांगितलं ब्रदर तिच्या मानेमध्ये सलाईन टाकायचं, ब्रदर प्रार्थना करा. We called our pastor, Brother Sanjay Thakur, and told him that they are going to put the saline through her neck. Please pray for her. इथनं सलाईन ह्या नसमधनं आतमध्ये एक नळी टाकली. They put a tube in the veins in here. त्याला चार नळ्या होत्या. It had 4 tubes. त्याच्यामुळे ते डोक्याला तिच्या त्या नळ्या अशा बांधाव्या लागायच्या, त्यामुळे तिची मान अशी होत नव्हती. For that reason, the tubes were tied to her head and my daughter couldn't move her neck. त्याच्यामुळे तिला अजून त्रास व्हायला लागला. तिला हलता येत नव्हतं, मान अशी करता येत नव्हती. This hurt her even more. She couldn't move her body or her neck. त्याच्यानंतर उसके बाद? तिथनं औषध चालू केले. After that, her medicines were started. त्याच्यानंतर मग तिला हळूहळू जास्त त्रास व्हायला लागला. After that, she began to suffer more. तिचे सर्व केस गेले. All her hairs were gone. देवबापाला आम्ही प्रार्थना केली. ब्रदरला सारखं फोन करून सांगायचं ब्रदर मुलीला असा त्रास होतो. We always called brother and informed him about the pain of my daughter. देवबापाने तिला हळूहळू आरोग्य देत गेला. Gradually, God healed her. देवबापाने मला पैशाची मदत केली. God helped me with money. माझी एक अशी साक्ष आहे की ह्याच साक्षीला जोडून माझी दुसरी साक्ष आहे. Adding to this testimony, there's another testimony of mine. 6 वर्षापूर्वी मी माझं शिक्षण नसल्यामुळे मी हाऊसकीपिंगचं काम करायचो. 6 years ago, since I didn't have an education, I used to work as housekeeping. देवबापाने मला त्या हाऊसकीपिंगच्या कामातून मला शाळेमध्ये कामाला लावलं. From that housekeeping job, God gave me a job at the school. परमनंट काम लावलं देवबापाने. God gave permanent job. त्याच्यामुळं मला नंतर माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये असताना मला शाळेतनं मदत भेटली. After which, as my daughter was admitted in hospital, I got some help from the school. माझ्याकडे 1 रुपया नसताना देवबापाने माझा सर्व खर्च. I didn't have a single rupee, but God helped me through that school. देवबापाचे आभार मानतो. So I thank Lord. माझ्या मुलीला मरणातून देवबापाने वाचवलं. God saved my daughter from death. ते ब्रदरनी सारखी प्रार्थना करून करून आम्हाला हिंमत दिली. Brother prayed for us every time and gave us courage. देवबापा किती चांगला आहे याचा अनुभव घ्या. Experience how good God is. त्याच्यावर भरोसा ठेवून बघा. Believe in God. माझ्या मुलीला एवढ्या मोठ्या आजारातनं देवबापाने बाहेर काढलं. God saved my daughter from such a terrible illness. देवाचे आभार. So I thank our Lord. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आत्ताच आपण मकासरे कुटुंबातून एंजल या मुलीसंबंधी साक्ष पाहिली. Just now we saw the testimony of Angel from Makasari family. कसं दुःखातून, कष्टातून, त्रासातून, यातनातून त्या मुलीला देवाने बाहेर काढलं. How God took her out of grief, difficulty, trouble and pain. लहान मुलीसंबंधी मी पाहतो We see about the little girl. की आपलं यातना सांगू शकत नाही. She can't tell her pain.
काहीच समजत नव्हतं तिला. She did not understand पण anything, देवाने तिला सांभाळलं. but God took care of her. आईवडिलांनी देवावर, देवाच्या वचनावर, सत्याच्या जीवनमध्ये विश्वास ठेवला. Her parents believed in God, God's word, and in the living fellowship of truth. आम्ही त्यांना सल्लामसलत केला. We advised them. देवाला वेळोवेळी प्रार्थना केली. We prayed to God from time to time. रडून रडून प्रार्थना केली. We cried and prayed. देव म्हणला, मी आहे, God said, I am there. मी आहे, I am there. मी आहे. I am there. या विश्वासाने आम्ही त्या कुटुंबाला हिंमत दिली. In this faith, we gave courage to the family. देव आजारातून आरोग्य निर्माण करतो. God creates health from sickness. डॉक्टरच्या उपचारामध्ये तो यश देतो. He gives success in doctor's treatment लोकांना आरोग्य देतो. and heals people. देवाने आपला शब्द पूर्ण केला. God fulfilled His word. या यातनेतून, या त्रासातून, From this pain and trouble, या ट्रीटमेंटमधून, from this treatment, फार वेदनादायक ट्रीटमेंट, very painful treatment, पण देव त्या मुलीला शक्ती देत गेला. God gave that girl courage, तिला सामर्थ्य देत गेला. gave her strength, आईवडिलांना धैर्य देत गेला. gave courage to her parents. या संकटातून ते पार आले. They overcame this trouble. मुलीला देवाने आरोग्य दिलं. God gave the girl good health. देव म्हणला, मी आहे. God said, I am there. काय आजारातून तो आपलं गौरव प्रकट करतो. He reveals His glory through some disease. या लहानशा कुटुंबात In this small family, त्यांची सामान्य मनुष्य आहे, ते लोक सामान्य कुटुंब आहे, ते they are common people from common कष्ट family. करतात, काम करतात. They work hard. आपण साक्षीमध्ये पाहिलं, काय त्यांच्याकडं आर्थिक स्थिती चांगली नव्हती. We saw in their testimony that their financial situation was not good. आम्ही देवाला प्रार्थना केली. We prayed to God. देवाने मार्गदर्शन केलं. God guided. देवाने मार्ग खुला केला. God opened the way, सर्व गोष्टीची व्यवस्था केली. arranged everything. आज ती मुलगी आरोग्यदायी आहे. Today the girl is healthy. आज आईवडील तिचे आनंदित आहे. Today her parents are happy. मरणातून त्यांनी मुलीला वाचवलं. They saved their girl from death. देव आपलं गौरव कोणाला देत नाही. God does not give His glory to आज anyone. मंडळीत केलेली प्रार्थना आहे. Today prayer done in fellowship. देवाने साक्ष तयार केली. God made the testimony. म्हणून आम्ही टाळ्या वाजून देवाचं अभिनंदन करत आहोत. So let's praise God with applause. देवाचं गौरव करत आहोत. We glorify our God. देवच सर्व गोष्टीचा उपाय आहे. God is the solution to everything. देवच सर्व गोष्टी, देवाकडे सर्व गोष्टीचं औषध आहे. God has the medicine of all things. या साक्षीतून आम्ही पाहतो. From this testimony we see, दरवेळेस मी नवे नवे साक्ष घेऊन येईन. each time I will bring a new testimony. मागच्या वेळेस अनेक लोक करोना व्याधीतील लोकांसाठी प्रार्थना केली. Last time we prayed for people with corona disease. या आठवड्यात ते आपल्या घरी आले. This week they came to their house. देवाने त्यांना आरोग्य, आयुष्य दिलं. God gave them health and life. म्हणून मी देवाचं गुणगान करत आहो. So we praise our Lord. आज बी काही फोन आले. Today we received some calls. गावातून, शहरातून काही फोन येतात, राज्यातून फोन येतात. There are calls from various villages, cities and states. नाशिक भागातून काही फोन आलेले आहे. Received some calls from Nasik. काही कुटुंबात करोना व्याधीने लोक त्रस्त आहे. In some families, people are suffering from the corona disease. त्यांनी विनंती केली. They requested. आज आम्ही त्यांची प्रार्थना करणार आहोत. Today we will pray for them. अनेक लोकांसाठी आमची प्रार्थना आहे. We pray for many people. देव त्यांना आरोग्य देव, Let God give them health, आयुष्य देव give them life, व अनुभव देव. and give कारण experience. त्यांनी देवाचा मार्ग निवडला. Because they chose God's way, देव त्यांना अनुभवित करेल. God will give them experience. पुढच्या बुधवारी Next Wednesday, अनेक साक्ष घेऊन येणार आहोत. we'll bring more testimonies. एक मोठीशी साक्ष तुमच्याकडे पुन्हा अनेक घेऊन येणार आहोत. We'll bring a big testimony before you once again. एका मुलीस, एका कुटुंबासंबंधी, A girl from a family. एक कुटुंब, पती पत्नी कुटुंब आहे. There are husband and wife in a ते family. मंडळीचे सभासद आहे. They are members of the fellowship. आम्ही त्या कुटुंबासाठी वेळोवेळी प्रार्थना केली. From time to time we prayed for that family. संतती देवाच्या हातची देणगी आहे. Children are gift from God's hand. त्यांना संतती काही वर्ष नव्हती. They didn't have offspring for many years. देवाने या वर्षात आम्हाला अभिवचन दिलं. God promised us this year, मी संतती देईल आता. I will give offspring now. देवाने मंडळीतील लोक संततीने द्यायला सुरुवात केली. God began to give offspring to the people in the fellowship. देवाने त्यांची कूस भरली. God filled their womb. असंच एक कुटुंब आहे. There is such a family. त्या कुटुंबात देवाने त्या मुलीची कूस भरली. In that family, God filled the womb of that woman.
आणि असं कुटुंब करोनावादीमध्ये सापडलं. And such family was found in corona disease. पती पत्नी फार दुःखी होते, फार कष्टी होते, फार भयभीत होते. Husband and wife were very sad, depressed and frightened करोना व्याधी त्यांना झाल्यामुळे as they affected by the corona disease. त्यांच्या पोटातील बाळाला बी त्रासदायक होतं. The child in her womb was in trouble. तिला ICU मध्ये घेऊन जाण्यात आलं. She was taken to ICU. तिला श्वास घेता येत नव्हता. She could not breathe. फार तिची कंडिशन भयंकर होती. Her condition was terrible. तिला श्वास किंवा बोलता बी येत नव्हतं. She could not breathe or speak. डॉक्टर तिच्या औषधोपचार जास्त करू शकत नव्हते, The doctor could not do much medicine and treatment on her कारण पोटात बाळ होतं. because the baby was in the womb. दोघांना डॉक्टर सांभाळायचं होतं. Doctor had to take care of both. अशा वेळेस At such time, त्या कुटुंबाने मंडळीशी संपर्क केला. that family contacted fellowship. रात्री संपर्क केला. They contacted us at night. की बदर माझ्या मिसेसची तब्येत फार बिघडलेली आहे. That brother, my wife is very ill. तिला श्वास घेता येत नाही. She can't breathe. तिला बोलता येत She नाही. can't talk. तिला ऑक्सिजन लावलेला आहे. She is on oxygen. तिला आता व्हेंटिलेटर टाकत आहे. She is now being put on a फार ventilator. भयदायक परिस्थिती बदर. It is very frightening सर्व situation, घाबरलेले brother. होते. All were terrified. रात्रीच्या वेळेस त्यांनी फोन केला. They called at night. त्यावेळेस आम्ही त्यांना हिंमत दिली, धैर्य दिलं. That time we gave them courage and patience. ICU मध्ये In ICU, त्या मुलीशी डायरेक्ट मी बात केली, I talked to that girl directly जी गरोदर होती. who was pregnant. त्या कुटुंबाने त्याशी मला बात करायला लावली. That family made me talk to her. त्या मुलीशी मी बात I केली, talked to that girl. तिला हिंमत दिली, धैर्य दिली. I gave her courage and देव patience. आहे, There is God. देव आहे. There is God. तू घाबरू नको. Don't be तू afraid. युद्ध कर. You fight. तू सामना कर. You face it. देव तुझ्याबरोबर आहे. God is with you. कशाला घाबरू नको. Don't be afraid of anything. आम्ही तर प्रार्थना करत आहोत. We are praying here. बुधवारी आम्ही त्यासाठी प्रार्थना केली. On Wednesday we prayed for her. मागच्या बुधवारी आम्ही इथं या स्थळातून तिच्यासाठी धावा केला. Last Wednesday from this place we prayed for her. देवाने ती प्रार्थना ऐकली. God heard that prayer. गुरुवारी ती आयसीयूतून बाहेर आली. She was discharged from ICU on Thursday. देवाने तिला बरं केलं. God healed her. आईला आणि बाळाला सुरक्षित ठेवलं. God protected mother and her child. पुढील गोष्टी ते लोक तुम्हाला सांगतील. They will tell you the following things. पती पत्नी तुमच्या समोर पुढच्या बुधवारी येतील. Husband and wife will come before you on Wednesday. देवाने त्यांना कसं बरं केलं. How God healed them. संतती देवाची आजची देणगी. Children are gift from God's hand. काही एक वर्षानंतर ती गरोदर राहिली. After many years she became pregnant. संकट आलं, अडचण आली, There were problems and पण difficulties. देवाने मार्गदर्शन केलं. But God guided. ते कुटुंबाला हिंमत आली, धैर्य आली. The family got courage and patience. त्यातून ते पार गेले. They passed through it. पुढच्या बुधवारी मी घेऊन येईन. I'll bring it next Wednesday. ते तुमच्याशी बोलेल. They will talk to you. अनेक साक्षी घेऊन मी येईन. I will come with many testimonies. आज तुमचे जे प्रश्न आहेत, तुमची जे समस्या आहे, Today, if you have any questions and problems, यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करा. for this, contact the numbers given on the screen. आमच्याशी बोला. Talk to us. आम्ही तुम्हाला देवाच्या वतीने उत्तर देऊ. We will answer you on behalf of God. देवाला प्रार्थना करू. We will pray to God. देव तुम्हाला सहाय्य करेल, God will help you, मार्गदर्शन करेल. will guide you, त्यातून तुम्हाला तो बाहेर काढेल. will get you out of it. म्हणून या स्क्रीनद्वारे तुम्ही आमची संपर्क करा. So contact us with the numbers given on the screen. कधीही करा. Contact us आम्ही anytime. तुम्हाला उत्तर देऊ. We will answer you. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करूया. We will pray for you. चला आपण प्रार्थना करूया. Let us pray. महत्वाची गोष्ट आहे, The important thing is, प्रार्थना स्थळ उघडावी अशी आमची प्रार्थना आहे. we'll pray for all the worship places to be हळूहळू open. सर्व गोष्टी चालू होत आहे, Gradually everything is going on, पण प्रार्थना स्थळ बंद आहे. but worship places are closed. देवच खोलत नाहीये. God is not opening. प्रार्थना स्थळ देव खुलल्याशिवाय उघडणारच नाही आहे. The place of worship will not be opened unless God opens it. देव या कोरोना व्याधीला बाहेर काढेल. God will take away this corona तोच disease. प्रार्थना स्थळ चालू करेल. Only He will start worship places. आज महत्वाचा भाग आहे. So today the important thing आज is, आम्हाला देवाचं महत्व समजतं. today we understand the importance of God, देवाच्या वचनाचं महत्व समजतं. importance of God's word. देवाच्या मंदिरात उपस्थित महत्व समजतं. We understand the importance of being present in God's आज temple. आम्ही एकत्र येऊ शकत नाहीये.
Today we cannot come एकत्र बसून together. प्रार्थना करू शकत We नाही, can't sit together and pray. एकमेकाशी देवाणघेवाण करू शकत नाही, We cannot exchange anything with each एकमेकांना other. भेटू शकत नाही. We cannot meet each other. बायबल सांगतं Bible इब्री says 10:25 प्रमाणे in Hebrews 10:25, बंधूंचं एकत्र मिळणे उन्नतीसाठी असतं. it's better to meet all together. आज ते होत नाही, But that is not happening आम्ही एकत्र today. येत नाही, We are not coming together. देवच आम्हाला एकत्र करत नाही. God does not unite us. कारण प्रत्येकाला देवाचं आता महत्व समजलं पाहिजे. Because everyone should understand the importance of God. देवाचं महत्व कळायला पाहिजे. We need to understand the importance of God. देवाचं वचनाचं महत्व समजलं We पाहिजे. need to understand importance of God's word. देवाच्या मंडळी देवाच्या मंदिराचं महत्व त्यांना समजलं पाहिजे. They must understand the importance of God's fellowship and church. देवाची सहभागिता नाही If there is no participation of त्यापासून God, आपण लांब आहे. we are far from that. ही फार दुःखाची गोष्ट आहे. This is very पण sad. देव आज आम्हाला दाखवत आहे But God is showing us की today देवाशिवाय काय होऊ शकत नाही. that nothing can happen without God. त्याशिवाय प्रार्थनेचं उघडू शकत नाही. Without God, the place of worship will not open. तो पण आम्ही एकत्र येऊ शकत नाही. Until then, we can't come मग together. देवाला महत्व द्या, So give importance to God. देवाच्या वचनाला महत्व द्या, Give importance to God's word. देवाच्या मंडळीला महत्व द्या, Give importance to God's देवाच्या fellowship. कार्याला महत्व द्या. Give importance to God's ही word. वेळ आहे, समय आहे. This is the time and moment. देवाला प्रार्थना करा, Pray to God. देव प्रार्थनेचं उघडे करेल. God will open all worship places. चला आपण प्रार्थना करूया. Let us pray. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ कनदळापा, Holy Lord, you deserve respect and praise, our loving Lord. पुन्हा एक वेळ धन्यवाद मान सन्मान गौरव तुझ्या चरणी येतो प्रभू. Once again, we thank you with respect and glory. We come at your तू feet, महान आहे, Lord. You are तू great. अद्भुत आहे, You are तू wonderful. अलौकिक देव आहे. You are a तुला supernatural सर्व काही God. शक्य आहे परमेश्वर. Everything is possible ज्या for you, मार्गाने आम्ही Lord. गेलो पाहिजे परमेश्वर, The way in which त्या we should मार्गाचं go. मार्गदर्शन देणार किंवा तू देव आहे You परमेश्वर. are the God who guides that way. तू दावीदला म्हणाला प्रभू परमेश्वर, You said to David, मी तुला Lord, बोध करन, I will instruct you ज्या मार्गाने गेलं पाहिजे the way we should go. मी तुला शिकवत राहीन. I will keep तू teaching अब्राहमला you. शिकवलं परमेश्वर, Taught Abraham, Lord. तू इसाकला शिकवलं You taught परमेश्वर, Isaac, Lord. तू याकोबला शिकवलं You परमेश्वर, taught James, तू Lord. दावीदला मोशेला शिकवलं You परमेश्वर, taught David and Moses. तू यहोशाला बी शिकवलं You परमेश्वर. taught Joshua, Lord. ते तुझ्या मार्गदर्शनाखाली चालत गेले, They walked under your guidance. ते यशस्वी झाले परमेश्वर, They succeeded, Lord. ते आश्वय झाले परमेश्वर, They are blessed, Lord. त्यांचं कल्याण झालं They परमेश्वर, are well, Lord. ते सुरक्षित राहिले They परमेश्वर, are safe, त्यांची Lord. पिढी सुरक्षित राहिली Their परमेश्वर. generation is safe, Lord. यासाठी परमेश्वर जावं तर आम्ही देवाकडेच जावं, For this, if we go to God. बोलावं ते देवाशीच बोलावं. If we talk to God. आमच्या समोर पुष्कळचे मार्ग आहे, We have many ways in front of ते us. येशूने आम्हाला शिक्षण दिलेलं Lord आहे. Jesus has taught us मार्ग सत्य जीवन मीच आहे. the way, truth, and the life is me. तो म्हणला माझ्या मागे या, He said, follow me. मीच तुम्हाला देवाकडे घेऊन जाऊ शकतो. Only I can take you to आम्ही God. देवाच्या मागे जावं, We should follow God. त्याला प्रार्थना करावी, We should pray to Him. त्याच्या शिक्षणाचा स्वीकार करावा, Accept His त्या education. शिक्षणाप्रमाणे चालावं. Follow that education. आम्हाला देव सुरक्षित ठेवेल, God will keep us safe. देव आम्हाला आश्वस्त करेल, God will bless us. देव आमचं कल्याण करेन. God will bless जे us. प्रश्न समस्या त्यातून तो आम्हाला बाहेर काढेल. He will take us out of questions and problems. का आमची अशी परिस्थिती आहे, Why is this our का situation? आम्ही या परिस्थिती बाहेर येत नाही, Why we don't come out from this का आम्ही situation? आजारी आहे, Why are we का sick? आमच्यामध्ये भांडणं आहे, Why there are quarrels? का आमच्यामध्ये दारिद्र्य Why आहे, there is poverty? का आम्ही अपयशी आहोत, Why we fail? का आमच्यामध्ये शांती नाहीये, Why there is no peace in us? का आम्ही सुखी काय नाहीये. Why aren't we happy? देवाकडे या, Come to God. देवाकडशी बोला, Talk to God. देवाला प्रार्थना करा, Pray to God. तो आम्हाला मार्गदर्शन करेल, He will guide us. त्याप्रमाणे चाला. Walk in His guidance. देव त्यातून आम्हाला बाहेर काढेल, God will take us out of it. देव अनुभवाने अनुभवित करेन. God will give us तो experience. तुमच्या माझ्यावर प्रेम करतो, He loves you and me. तो आमच्यावर प्रेम करतो. He loves त्याने us. येशू ख्रिस्ताला वधस्त्र मी तुमच्या माझ्यासाठी दिलेलं आहे. He gave Jesus Christ on cross for you हे and me. देवाचं प्रेम आहे, This is God's love. तो आम्हाला सर्व गोष्टी देईल. He will give us everything. म्हणून देवावर विश्वास ठेवा, So believe in God. देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, Believe in God's word. देवाच्या कार्यावर विश्वास ठेवा. Believe in God's work. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री विश्वास ठेवा, Believe in Sanjay James Thakur ministry. त्याच्या वचनावर विश्वास ठेवा, Believe in His word. त्याप्रमाणे चाला. Walk in like that. देव अनुभवाने अनुभवित करेन. God will give you experience. देव सर्व बदलून टाकेल. God will change everything. आज आम्ही साक्षावर पाहिलं, Today through testimony we saw लहानशी मुलगी एंजलला देवाने सांभाळलं, God took care of the little girl Angel. देवाने तिला जपलं, God took care of her. देवाने तिला राखलं, God kept her.
आई वडिलांमध्ये विश्वास राखला, God kept faith in her आई parents. वडिलांनी देवाकडे धावा केला, Parents prayed to God. मंडळींनी प्रार्थना केली, The fellowship prayed. देव म्हणला मी आहे, God said, I am मी there. आपलं गौरव कोणाला देणार I नाही, will not give my glory to मी anyone. हिला बरे करेल. I will heal her. देवाने तिला बरं केलं, God healed her. देवाने आपलं अभिवचन पूर्ण केलं, God kept his promise. म्हणून आम्ही देवाचं गुणगान करतो. So we praise our Lord. देवाला असाध्य असं काहीच नाहीये. There is nothing या impossible for स्थळातून God. केलेली प्रार्थना आहे, Prayer done from this place. अनेक आजार लोकांना त्यांनी बरे केलं, He cured many sick people. अनेक करोना व्याधीतून त्यांनी लोक मुक्त केलेले आहे. He has freed many people from corona disease. म्हणून आम्ही देवा तुझा धन्यवाद करतो परमेश्वर. So we thank you, O Lord. आम्ही तुझे आभार मानतो We परमेश्वर. thank you, Lord. या स्थळातून केलेली प्रार्थना तू ऐकतो You परमेश्वर. listen to the prayers done from this place. तू आपलं वचन पाठवून लोकांना बरे करते परमेश्वर. You send your word and heal people, Lord. तू आपलं वचन पाठवून लोकांना ज्ञान देते You परमेश्वर. send your word and give knowledge to people, लोकांना Lord. सावध करते परमेश्वर. You warn people, लोकांना Lord. तयार करते परमेश्वर. You are preparing the त्यावेळेला people, आम्ही तुझा Lord. धन्यवाद करतो परमेश्वर. So we thank you, Lord. आज ही परिस्थिती अनेक प्रश्न अनेक समस्या लोकांपासून आलेल्या आहे परमेश्वर. Even today there are many questions and problems from people, आज या Lord. मंडळीत परमेश्वर या उपासनेमध्ये जे उपस्थित त्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर. Those people who are present in this worship, we pray for them, Lord. अनेकांची विनंती आहे, Many have a request. अनेकांची समस्या आहे, Many have problems. अनेक जण आजारी आहे. Many are sick. या सर्वांसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो परमेश्वर. We pray to you for all of them, Lord. प्रभूच्या नामात त्यांचे प्रश्न सोडव परमेश्वर. In your name, Lord Jesus, you solve their questions, Lord. प्रभूच्या नामात त्यांच्या समस्या सोडव In परमेश्वर. your name, Lord Jesus, you solve their problems, Lord. प्रभूच्या नामात त्या करोनाव्याधीतून लोकांना मुक्त कर परमेश्वर. In your name, you free people from the corona disease, Lord. वेगवेगळ्या आजारामध्ये त्यांना तुझ्या नामात बरे कर परमेश्वर. In your name, heal them from various disease, Lord. सैतानी बंधनात तुझ्या नामात त्यांना मुक्त कर परमेश्वर. In your name, you free them from satanic bondages, जे Lord. दुर्बळ आहे, जे अशक्त आहे परमेश्वर, Those who are weak, Lord, त्यांना तू सबळ कर परमेश्वर. you strengthen them, Lord. जे गोंधळात आहे परमेश्वर, Those who are confused, जे Lord. अडचणीत आहे परमेश्वर, Those in trouble. त्यांना मार्ग सापडत नाही परमेश्वर, Those who can't प्रभू find a त्यांना way, तू मार्ग Lord. दाखव परमेश्वर. You show them the way, त्यांना Lord. मंडळी दाखव You परमेश्वर. show them the fellowship, तुझं Lord. कार्य दाखव त्यांना परमेश्वर. You show them your work. म्हणून तू त्या लोकांची तू भेट घे So परमेश्वर. you visit those people, Lord, नाशीतून लोकांचा बचाव कर and परमेश्वर. save people from destruction. ही या स्थळातून केली प्रार्थना आहे, Prayers from this place, तू आम्हाला नेहमी उत्तर देतो, you always answer us. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. So we thank you, Lord. तुझं गौरव करतो We परमेश्वर. glorify you, पुन्हा Lord. तुझा महिमा करतो परमेश्वर. We praise you, Lord. पिता पुत्र पवित्र आत्म्याचा आम्ही जय जयकार करतो We परमेश्वर. praise the Father, Son, and the Holy Spirit. व आभार मानतो परमेश्वर. We thank you, ही Lord. सर्व प्रार्थना आहे, All these ही prayers, सर्व विनंती आहे, all this request, प्रभूच्या नामात सोडव. you solve in the name of Jesus. तुझंच गौरव, तुझंच गौरव, तुझं गौरव. Your glory, Lord. प्रभेश नाम मागतो आम्ही. We ask this in the name of Jesus, our Lord. Amen. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पुढच्या बुधवारी आम्ही पुन्हा भेटू. We will meet next नवे Wednesday. नवे साक्षीदार घेऊन येऊ, We'll bring new कारण witnesses. साक्षीविरीत देवाचं कार्य नाही. There is no God's work without testimony. आम्ही पुन्हा भेटू. See you again. नवे नवे अनुभव New experience देवाचा आम्ही गौरव करूया. will glorify our Lord. प्रेज लॉर्ड.